जाहीर आवाहन कार्यालय नगर परिषद पैठण शहरातील सर्व नागरिकांना व यात्रेकरूंना सूचित केले जाते की यात्रेच्या काळात ताप सर्दी खोकल्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील दक्षता व उपाययोजना करावी। रोगाचा प्रसार व संसर्ग होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। 1. तापेचा साथीचा उगम हा घरोघर साठलेल्या पाण्याच्या माध्यमाने होत असतो। त्याकरता दीर्घकाळातील साठवलेले पाणी काढून टाकावे व पाण्याचा हौद स्वच्छ करून घ्यावे। पाणी गाळून व उकळूनच प्यावे। 2. यात्रेकरूंनी व पैठण शहरातील सर्व दुकानदारांनी नगर परिषदेची परवानगी घेऊनच दुकाने लावावी। 3. विक्रेत्यांनी विक्रीच्या ठिकाणी शिळे उघडे अन्न व सडलेला भाजीपाला फळे विक्रीसाठी ठेवू नये। अन्न पदार्थ झाकून ठेवावेत। गोदावरी नदी पात्रात पोहण्यास सक्त मनाई आहे। गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी किंवा पाण्यासाठी खड्डे व झरे करून पिण्यासाठी वापरू नये। हॉटेलधारकांनी पिण्याचे पाणी साठवण्याचे हौद, रांजण, माठ इत्यादी दररोज स्वच्छ करून घ्यावेत। दुकानदारांनी केर कचरा घाण रस्त्यावर टाकू नये। आपला परिसर स्वच्छ ठेवावा। नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा। पाण्याचे डबके तयार होऊ देऊ नये। साचलेले पाणी काढून टाकावे व जंतनाशक औषधाचा वापर करावा। पाण्याचा अपव्यय टाळावा। पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा। सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा इत्यादी सर्व परिसर स्वच्छ ठेवावा। नाल्यामध्ये केर कचरा टाकू नये। जनावरधारकांनी आपले जनावरे मोकाट फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी। आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही माहिती, मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास पैठण ग्रामीण सरकारी दवाखाना विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद पैठण संतोष आगळे यांनी तसेच सर्व कर्मचारी वृंद नगर परिषद पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी याद्वारे न्यूज लोकमंचशी बोलताना व्यक्त केले आहे। आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक विजय